संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन बीड जिल्ह्याला काळिमा फासणारी घटना घडलेली जरी असली तरी पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही बऱ्यापैकी तपास केला आहे, CIDकडे तपास दिला आहे, सरकार म्हणतं आहे आम्ही SIT नेमली, परत कोर्टाचा एक वेगळ्या पद्धतीने आणखी स्थापना करायची. ह्या सर्व घटना आहेत, 3 गोष्टीकडे त्यांना तपास करायचा आहे. सर्व गोष्टी जरी असल्या तरी एक आरोपी सापडत नाही ही जशी तुमची खंत आहे त्याच्यापेक्षा जास्त आमची खंत आहे की का सापडत नाही. मग हा आरोपी आता परवा काहीतरी पोलिसनी त्याला फरारी आरोपी म्हणून घोषित केले. त्याची काही प्रॉपर्टी असली तर ती जप्त करणे, ज्याला काय त्याच्या फॉर्मॅलिटी असतात त्या करणे, ही सगळं शासन आपलं पोलीस यंत्रणा करत असेल. पण ही आरोपी कधी सापडणार हा आम्हाला प्रश्न सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. याच्यासाठी पोलीस यंत्रणेने सुद्धा सांगितलं पाहिजे की काय झालं आहे, हा आरोपी का सापडणारच नाही. हा विषय तुम्हाला जेवढा प्रश्न पडतोय त्याच्यापेक्षा 10 पट मला पडतोय. अंजली दमाने यांनी एक आरोप केलेला आहे की बीडचे जे CS डॉक्टर अशोक थोरात यांनी PM रिपोर्टच्या अहवालामध्ये छेडखानी केलेली आहे. नाही, आता त्यांनी काय बोलल्यात हे काय मी ऐकलेलं नाही. ते सगळं एकदा ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. पण आता त्यांना तसं करायचं, कारण CSने PM केलेलं नसेल ना, मला त्याच्यात नाही सांगता येणार. त्यांनी काय बोलल्यात आणि त्यांनी काय केलं याची सर्व माहिती घेऊन बोलावं लागेल. पंडित असं म्हणत आहे की ज्या ठिकाणी आम्ही जातोय बीड जिल्हा सोडून तिथं लोक आता आम्हाला वेगळ्या नजराने पाहतात. लोकप्रतिनिधींनी बीडचा बिहार करू नये असा सल्ला ते तुम्हाला देतात. कोण? विजयसिंह पंडित हा, आता त्यांनी तसं बोललंय, आता मी ऐकलं नाही. पण जर समजा त्यांना तसं वाटत असेल तर हे करण्याला कारणीभूत कोण आहे ह्याचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं लागेल ना. बीड जिल्ह्यातल्या जनतेला पण हे कळायला पाहिजे की याचं कोण करते. मला कुणावर बोलायचंच नाही, पण आता तुम्ही प्रश्न विचारला तर त्यांचा काय रोल ह्याच्यात कुठं दिसला नाही मला एवढ्या ह्याच्यात. आज फक्त तेवढ्याच बाबतीत त्यांचा रोल आला काय. बीड तसं ते आता ती एका मतदारसंघातले बीड जिल्ह्यातले, पण ठीक आहे, त्यांना बीडचे नेतृत्वात असेल त्याच्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल. पण हा भाग बीडला कुणी बदनाम करत नाही. बीडविषयी जर काय झालं तर आम्हाला सुद्धा वेदना होतात. बीड जिल्हा हा आमचा सुद्धा आहे. मी तर एंटायर पूर्ण बीड जिल्ह्याचा खासदार आहे. मी काही एका विधानसभा पुरता किंवा घेतच नाही, किंवा माझा अर्धा जिल्ह्याचा भाग येतोय आणि अर्धा जिल्ह्याचा येत नाही असं नाही. पूर्ण जिल्हाचा मी प्रतिनिधी आहे. तरी सुद्धा मला वेदना होतात. परळीची घटना जरी वाटली तरी बीड जिल्ह्यात आहे, त्याची सुद्धा वाईट वाटते. पण हे करतंय कोण? मग आम्ही जे काही लोक बोलतात लोकप्रतिनिधी मी कोण आले बघा. आता यांचा बोलण्याचा त्याचा अर्थ काय होता मला माहीत नाही. लोकप्रतिनिधी ह्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये जर बोलत असले तर त्याच्यावर प्रकाशदादा बोलले, म्हणजे हे एक सोडता सगळेच बोललेत. सर्व पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार बोलले, राष्ट्रवादीचे 1 आमदार बोलले, आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते बोलताच आहेत, मी खासदार म्हणून बोलतोच आहे. हे आम्ही एवढे सर्वजण बोलतो. मग ह्या सर्वांनाच एकदानाचा सल्ला असेल तर मला माहिती नाही. त्यांनाच विचारावं लागेल की नेमकं काय करावं लागेल. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, तिथं भेट देण्याला जाणार तुम्ही नेमकं कशा पद्धतीने पाठिंबा? बघा, माझी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती राहिली, किंवा त्यांना माझं विनंती पण आहे की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आम्हाला त्या माणसाची समाज म्हणून, समाजाचा बांधव म्हणून मला खूप काळजी आहे त्या माणसाची, की त्यांनी आपल्या थोडं तरी तब्येतीची काळजी करणं गरजेचं आहे. ते समाजाच्या आणि त्यांच्या कार्याच्या पुढं, समाजाच्या पुढं ते त्यांच्या स्वतःच्या शरीराला बिलकुल बघत नाहीत. ही सरकार जी, हे सरकारला त्यांची कधी काळजी वाटेल, किती दिवस लागेल मला माहीत नाही, पण ते एवढं झटतायत समाजासाठी. त्याच्यामुळे त्यांनी एकदा थोडं थांबायला पाहिजे. त्यांनी असं काहीतरी असं वाटत होतं, पण ते तरी उपोषणाला बसलेत. आता शेवट कसं आहे, त्यांचा निर्णय तो जे आहे, त्यांची एकदा प्रकृतीची विचारपूस पण मी करणार आहे. आज 3रा दिवस आहे जवळपास. मला जे लवकरात लवकर मी त्यांना भेटणार पण आहेच, पण त्यांनी तशी काळजी करावी अशी माझी अपेक्षा आहे. 30 तारखेला DPDC होते, अजितदादा समजतंय. नेमकं आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निधीचं वाटप झालं, समान झालं होतं आणि या सगळ्या गोष्टी नाही. हे बघा, मी खासदार म्हणून मला जी बोलायची संधी मिळणार आहे, जी मला प्रश्न मांडता येतात, त्या प्रश्न मांडताना मला जेवढा DPDCचा अभ्यास आहे त्याच्यानुसार मी DPDCची इत्थंभूत माहिती, मला जर संधी दिली बोलायला, तसा अधिकार अध्यक्षांचा असतो, त्यांनी जर मला बोलण्याची संधी दिली तेवढी, तर मी सर्व गोष्टी इत्थंभूत मांडणार आहे. इथून मागच्या DPDC जेवढ्या झाल्या त्याच्यात कमीत कमी मी खासदार झाल्यापासूनची झालेली एक DPDC, ज्याचा की 24-25चा पूर्ण निधी किंवा वाटप जे काय होतं निधीचं, मी खासदार म्हणून मागितलं तर 1 रुपयाचा निधी मला दिला नाही.
म्हणजे माझ्या दिला नाही म्हणजे मला नव्हता पाहिजे. माझ्या मतदारसंघातील सर्व गावांनी जी काही मी सूचना केली माझ्या सूचनेप्रमाणे एकही रुपयाचं काम दिलं नाही. एवढंच नाही तर त्यांच्या सर्व संबंधित समविचारी पक्षाच्या लोकांना पण किती दिलं काय दिलं मला याच्यात खोलात जायचं नाही. पण एकाच तालुक्यात एकाच विधानसभा मतदारसंघात मॅक्झिमम कामं घेतली गेली आणि त्याचा सुद्धा लेखाजोखा मला वाटतं सगळीच करतील. कारण सगळेच लोकप्रतिनिधी सगळेच म्हणतील आणि मी पण तो मांडणार आहे की ठीक आहे. माझं आता कसं तो विधानसभा जरी असला तो माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात असल्यामुळं मला म्हणताना पण मी म्हणणार की लोकसभा कार्याने निधीचं वाटप कुठल्या जरी असेल जिल्हा परिषदेच्या गटात सुद्धा एखादं जर काम द्यायचं असेल तर जे जिल्हा परिषदेतून कामं झाले त्याच्यातले सुद्धा जे विषय येते तर प्रत्येक गटात काम गेलं पाहिजे. त्यांनी तशी वाटप केलं नाही. जिल्हा परिषदचा जो तुम्हाला सांगतो आता DPDCवर तुम्ही प्रश्न विचारला म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या बी कामाला मान्यता द्यायची त्याचा आराखडा अगोदरच्या मिटिंगमध्ये मंजूर पाहिजे. त्या मंजूर आराखड्यातूनच जिल्हा परिषदेनं प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे. तत्कालीन असणाऱ्या CO आमच्या काय त्या मॅडमचं नाव होतं बघा काय त्या जी आहेत त्या मॅडम होत्या मला त्यांचं नाव बी माहीत नाही. तर त्या मॅडमना मी कमीत कमी 3 बैठका घेतल्या. आम्ही सुचवतो त्याच्यात एखादं काम द्या पण त्यांना तसा वेळ मिळाला नाही. त्यांनी मला एवढं फसवलं की मला स्वतः लोकप्रतिनिधीला फसवणं किंवा खोटं सांगणं खोटी माहिती सांगणं. मी ज्या दिवशी त्यांच्या दालनात जाऊन बोललो की तुम्ही मला मी जी सूचना करतो ते मला पण द्या. आम्ही तसा विचार केला तर आजच्या DPDCला जी काय आहे अधिकार म्हणलं तर पालकमंत्री आणि सचिव म्हणून कलेक्टर दोघांनाच आहे. दुसरे आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत. आम्हाला तसं नाही कारण DPDCचं फॉर्मेशन जे आहे ते जिल्हा परिषद सदस्यातून 26 आणि 6 नगरपंचायत नगरपालिकेमधून. तर या सर्व गोष्टीच्या याच्यातनं फॉर्मेशन नाही आहे. ती बॉडीच नाही आहे. आता कुठलीही बॉडी नसताना या दोघालाच अधिकार आहे. आम्ही निमंत्रित आहोत. मग आमचं निमंत्रित म्हणून खासदार म्हणून जर माझं ऐकायचं असेल तर तुम्ही जिल्हा परिषद देताना खासदारांना पण निधी द्या त्याच्या सूचनेनुसार. पण 1 रुपया दिला नाही. उलट आम्ही निधी प्रमास दिले नाही असं सांगितलं गेलं. आणि दुसऱ्या दिवशी मोकाशे नावाचे डेप्टी CO आहेत त्यांनी तर रजा टाकली आणि गायब झाले. आणि मी अक्षरशः 2 महिने कंटिन्यूस त्यांना पत्र दिलेत तुम्ही काय प्रमा दिल्यात ते तरी कळवा. मला प्रमास दिल्या नाहीत आम्ही असं सांगितलं आणि प्रमा तर दिलेल्या होत्या. नाही सावळा गोंधळ नाही. तुम्ही सिरियसली ऐका. सगळ्या मी बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा सांगतोय की ह्यांनी प्रमा दिल्या होत्या. माझी ज्या दिवशी भेट झाली ज्या दालनात तारीख वाईज माझ्याकडे सगळं आहे त्या दिवशी ह्यांनी प्रमा दिल्या होत्या. म्हणजे सगळ्या प्रशासकीय मान्यता दिल्या पण मला दिल्या नाही म्हणून सांगितलं गेलं. आणि मी गेलो त्याच्या आदल्या दिवशी तारखेमध्ये रात्रभर कधी येत बसले. पालकमंत्र्यांचे PA म्हणून घेतात ते PA आहेत त्यांना माहीत नाही. कारण PA म्हणून जर रेकॉर्डर आले तर त्यांचं ह्या खुनाशी संबंध येतो का पुढे ते बघणार आहे मी पुन्हा. ते मला माहीत नाही आता ते काय आहे त्यांनी ते खतवीत बसले. आणि मग दलित वस्ती असेल तुमचं SRC यात गव्हर्नमेंटकडून आलं पण इथल्या जनसुविधा असेल या सर्व गोष्टीचा जी बाब न्याय विचार करायचा झाला तर 1 रुपयाचं काम मी सुचवलेल्या यादीप्रमाणे दिलं नाही. आणि मला प्रमा 2 महिने दिले नाहीत. आचारसंहिता लागायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल तर आचारसंहिता लागली निवडणूक झाली तरी नाही. मी ज्यावेळेस प्रिव्हिलेज मोशन केलं कलेक्टरांच्या विरोधात कलेक्टरनी जाऊ द्या ह्यांनी नाही दिल्या कलेक्टरनी तरी हे कलेक्टर ज्या DPDC घेतली त्या आदरणीय मागच्या कलेक्टर ज्या होत्या काय त्या बुदळ मुंडे काय तर त्या होत्या त्या गेल्याच्यानंतर हे कर्तव्यदक्ष कलेक्टर आलेत. मग ह्यांनी आल्याच्यानंतर ह्यांना सुद्धा मागितल्या तो चिंचानेच का DPDCचा नियोजन अधिकारी चिंचाने नावाचे तर त्या महाशयाने ते मला आमचं काहीच नाही केलं. म्हणजे एवढंच नाही की मला कलेक्टरने तरी एवढं तरी ऑफिस पाहिजे होतं ना. खासदार मागतोय जिल्ह्याचा सर्वोच्च सदस्य आहे सर्वोच्च सभागृहात गेलेला ह्यांनी एक तरी मागायला म्हणायला पाहिजे होतं की ही द्या. तर मला ज्यावेळेस प्रिव्हिलेज मोशन कलेक्टरच्या विरोधात मी माझ्या सेक्रेटरीकडे ह्याचे अध्यक्षाकडे केलं त्याचे कागद आल्याच्या नंतर मला आता मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी सगळा मेल पाठवला तरी हार्ड कॉपी आणखी दिली नाही की आता काय प्रमा दिल्या ते कधी फार त्याची वाट लागली. ही जूनमध्ये दिल्या प्रमा. जून त्यांचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 6 महिन्याचे आफ्टर 6 मंथ मला प्रमाची कॉपी मिळते. म्हणजे बघा किती कर्तव्यदक्ष शासन आहे तुमचं किती कर्तव्यदक्ष चालतंय आणि ह्याचं मग प्रमा जर मग ह्या प्रमाचा वाकाट्या बघितल्या कुठे बघितले परळी 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 परळी. आता ही आम्ही म्हणलो की बदनामी आहे का ही जी खरं आहे ना रेकॉर्डवर. DPDC मध्ये मला बोलायला परवानगी जर दिली मला संधी मिळाली तेवढा वेळ मिळाला तर ते मी 100% मांडणार आहे. आणि DPDCत नाही झालं तरी मला तू वेळ देते तिथे मांडणारच आहे. आणि ही जी व्यथा आहे बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातल्या सर्व मतदारांची त्यांच्या पुढं घरानं ह्यांच्या पुढे मांडलं तर त्यांची व्यथा संपल ना. त्याच्यामुळे पालक आहेत आमचे आता ते पालकापुढे आम्ही मांडणारच आहेत. आमचा राईट आहे तो तुमचा आमचा सर्वांचाच आमचे सर्वांचे पालक आहेत नाही आज दादा. पण दादा 100% न्याय देतील असं मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय. आता तुम्ही सगळ्यांनी मीडियानं म्हणलेले तुम्ही अजितदादा पालकमंत्री व्हावा म्हणलात मी त्याच्यासाठीच व्हावं म्हणलं ना की आता काहीतरी खरं कळतील म्हणून. त्याच्यामुळे मी म्हणलो झाले ना दादा. मात्र बीड जिल्ह्याला उत्सुकता लागलेली आहे सर्वसामान्यांना की पहिल्यांदा ते असं दाखवत होते की पालकमंत्र्यांना तुम्ही
सॉरी, बीड जिल्ह्याच्या जनतेला एक उत्सुकता लागलेली आहे की आजच्या इतिहासामध्ये पालकमंत्री मूळचा त्यांना दिसलाच नाही. पालकमंत्री पद जाहीर झालं तरीही पालकमंत्री कोण आहे ते लोकांना माहिती नाही. नाही आता सगळ्यांनी वाचलंय, सोशल मीडिया एवढा मीडिया आहे सगळं. आता पालकमंत्री कोण आहेत असं मला नाही कळलं, कोण आहेत कळलं नाही. म्हणजे आता तर पालकमंत्री आले. आणि एवढं आणखी एक बातमी वाचलेली मी की पालकमंत्री रात्री 1:30 वाजता कलेक्टरकडे आढावा घेतला इथून जाताना त्यांनी, 1-1:30 वाजता. मार्मिक शब्द होते. मार्मिक होतं का? मग ते मला तसं एवढं मला कळत नाही. आता तुमचे शब्द होते मीडियाचे त्याच्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, मग आता याच्यात मी कसं बोलणार, मला नाही माहिती ते. पण तसं मला नाही वाटत की असं कुणाला झालं ते माहीत नाही. तुमचं असं म्हणणं आहे का की म्हणजे पालकमंत्री महोदय रोज आले पाहिजेत असं म्हणणं काय काय तुम्हाला म्हणायचं कळत नाही मला. बाप्पा, लोकसभा निवडणुकीपासून तुम्ही अधिकाऱ्यांवरती आणि जे पोलीस अधिकारी आहेत स्पेशली जे काही एका विशिष्ट याला बायस पद्धतीने करतात, तर त्या संदर्भामध्ये आज तृप्ती देसाई यांनी एक यादी जाहीर केली की बीड जिल्ह्यात असे असे अधिकारी यांनी आणलेले आहेत. कसं पाहता नेमकं, तुम्हाला काय अनुभव आला होता या प्रशासनाचा? हे बघा, मी लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती. त्याने प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात. ते मी वारंवार मीडियासोबत बोललेलो आहे, तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे. त्याच्यात पर्टिक्युलर मी 4-2 मोठे अधिकारी सांगितलेले. बरीच काही पोलीस यंत्रणा खालच्या लोकांवर मी काय बोलावं आता खासदार झाल्यानंतरही, किंवा निवडणूक मी खासदारकीची लढतो, जिल्हा परिषदेची नाही, पण पोलीस हवालदारापर्यंत बोलू नाही. पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कुणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं म्हणू नका. त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय, बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय चाललंय, जिल्हा पंचायत समितीमध्ये काय चाललंय, ह्याचा सुद्धा थोडा लेखाजोखा द्या, तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना. तर ह्या सर्व गोष्टी असताना आम्हाला कुणाला एकच म्हणायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडतात ह्या घटना थांबल्या पाहिजेत. आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्हा बदनाम करतात? अरे, घटना घडवितात त्यांना थांबवा ना. आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका. आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार? तुम्ही त्यांना साथ घालणारा का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्याचा जो प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत, तो माझा जे आहे तो म्हणणं 100% आहे. पोलीस अधिकारी पासून कर्मचारीपर्यंत जी आज तृप्ती देसाई ताईंनी जी हे केलेलं आहे, यादी डिक्लेअर केली, ती बऱ्यापैकी मी मला वाचून दाखवली. मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विट आणखी, तर मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये, बऱ्याच काही गोष्टी बघितल्या नाहीत. पण तरी त्यांनी जे दिलंय ते त्याच्यात सुद्धा आणखी 10-20% सुटलेले असतील त्या यादीत. म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा, ते देतात. म्हणजे ते काय ल्याच्यापेक्षा नाहीत. आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, लेखी दिली. ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली, सेंट्रलच्याला दिली, तरी पण कारवाई झाली नाही. महाभाग सगळे जशाला तसेच. काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात परळी तालुक्यात प्रॉपर्ट्या फक्त रेसिडेन्शियल परभणी दाखवले का, तर परळीत इथं राहायचं इलेक्शनला म्हणून. मग ह्यांचं पहिल्यापासून तिथं रेसिडेन्शियल होतं का, यांचा जन्म कुठं झाला, शाळेत कोणा शिक्षण झालं हे बी बघा ना. त्यांचे वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा, तरी तो माणूस तिथंच राहतोय. मी तक्रार देऊन सुद्धा जात नाही. मग ह्यांचं आता आमच्या मुंडेताई, ठीक आहे, मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही, पण त्यांचं आपल्याकडं जनरली भारतामध्ये की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सासरी जाते, त्यावेळेस सासर तिचं गाव धरलं जातं. पण आता मुदुळताईंना आमचं म्हणणं होतं की माझं नेटिव्ह कुठं सोलापूरमध्ये आहे, म्हणजे वडला कळलं. आता माहेरचं त्यांचं जर नेटिव्ह असेल त्या पुन्हा कलेक्टर म्हणून इथं राहतात, मग ही काय परिस्थिती बघा ना. पण त्या राहिल्या बिचाऱ्या. राहिल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं असेल, काय कुठाने काय, कारण त्यांच्या काळातले बरेच कुठाने आहेत ना. तुम्हाला सांगतो, एखाद्या बूथवर जिम्मेदारीने सांगतो, एक बूथ आहे समजा 202 नंबरचं, 200 नंबरचं बूथ जर बघितलं एखाद्या, एक प्रॅक्टिकल सांगतो, एक अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही, एका मतदारसंघाचं सांगणार नाही, पण 202 नंबरचं बूथ जर चेक करायला अधिकारी गेला की तर हात केला तिथं, हे 202 नंबरचं बूथ आहे की इथं बोगस होईल असं दिसतं. 2च माणसं मतं करायला. आणि तिथं म्हणतो 202 नंबरच्या बूथला जा रे, पोलिसला जातो, त्याच्या अधिकाऱ्याला पाठवतो, तर तिथं ज्यावेळेस अधिकारी जातो त्यावेळेस बघतो ते 202 नंबरच्या बूथला नाहीच आहे. मग हे कोणी केलं, ह्याला सुद्धा कलेक्टर मॅडम बी जिम्मेदार असू शकतात त्या तत्कालीन, म्हणजे कोण यंत्रणा जी असेल ती. मग हे सुद्धा असताना ह्याच्यासाठीच त्यांना ठेवलं होतं का? मग लोकलचे लोक का ठेवले अशा त्या प्रकरणात? कोण आहे? म्हणजे जे नंबर 1 आणि कॅमेरा 1, कॅमेरा डिस्प्ले दुसऱ्या नंबरचा दिसतोय, म्हणजे ह्याच्यात सगळी मिसमॅच आहे. ह्या मिसमॅचमध्ये असं आहे की बूथ नंबर कॅमेऱ्याला दाखविताना 150 दाखवतोय आणि तिकडं असतो 202.
म्हणजे अशा पद्धतीचं मिसमॅच करून, म्हणजे एखादा डिस्पॅचला दिसलं डिस्प्लेवर तरी तो तसं नाही, अशा पद्धतीचं घटना घडलेल्या आहेत. हे पुराव्यानिशी आहे. जे बोलतोय त्याच्यात तुम्ही काय बोलत नाही, जिथे ही सगळे अधिकारी चेक केलेले सहित आहे. आता ते अधिकारी बोलल का नाही बोलल तर रेकॉर्डवर आलेले ते बोलावं बी लागेल, तो विषय सगळा विषय. पण मला त्या खोलात जायचं नव्हतं, कोणाच्या विरोधात जायचं नव्हतं. मी निवडून आल्यानंतर उगाच कशाला बोटं मोडीत बसू. म्हणजे एवढं सगळं महाभारत करून सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं. मग मी आनंद घेतो ना, कशाला उगाच लोकांची सेवा करतो ना. आता कशाला आणखी ती असं तसं म्हणून मी काही केलं नाही. मी आपलं मी चाललंय त्याच्यावर चालू द्या. पण ह्यानी जी अन्याय लोकांवर चाललाय, ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणं, लोकांनी मला दिलेल्या मताची उताराई होणं ही माझी जिम्मेदारी आहे. त्याच्यामुळे लोकांनी दिलेल्या मताच्या जीवावर मला काम करणं माझी जबाबदारी आहे. लोकांकडून माझ्या अपेक्षा आहेत, ते माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा तर त्या अपेक्षा पूर्ण करणं माझं काम आहे. त्याच्यामुळे मी जिथं तिचं अन्याय दिसेल तिथं मी बोलणारच. आता आरोप होत असलेल्या यादीमध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्या यादीमध्ये आणखीन एखादी भर पडली, थोरात त्यांच्यावर देखील आरोप झाले. त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे, काय तुम्ही मागणी? नाही, मला त्यांचं सगळं बघितलं पाहिजे. काय आरोप झालाय, त्यांनी काय केलं, हे सगळं मला अभ्यास तर करू देत, मग मी बोलतो. तुम्ही आज तर विषय आलाय समोर माझे आत्ताच. मी तर बाहेर होतो अगोदर 8 दिवस, आता काल आलोय, काल चालचं ना, आज तो विषय आलाय माझ्या. मला गाडी चर्चा झाली मागाची की असं आलंय, तर ते काय झालं एकदा क्लिअर बघू देत, त्याच्यानंतर बोलतो. कारण कसं होईल, मी जर काय बोललो तर चुकीचं होईल ना. की जिम्मेदारीनं बोलताना मला पूर्ण अभ्यास करू दे. त्यांनी काय बोललं त्यांच्यावर काय आलं तर मग मी त्याच्यावर बोलतो. सुरुवातीपासून तुम्ही या प्रकरणात आहे, शेवटपर्यंत राहणार. आवाज उठवता, तरी तुम्हाला असं जाणवलं का थोरात यांनी असं काही केलं असं? नाही, मला ज्या मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून ज्यांनी या कटात सामील आहेत, ज्यांनी हे कटकारस्थान हे केलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, हे कटकारस्थान रस्ताना कुठं रचला गेला, ज्यांना माहीत होतं, जे सोबत होते, पळून जायला कोण, कोर्टात जाताना कोण, जेलमध्ये कोण, आता पोलीस कस्टडीत असताना कोण मदत कर, यांची सर्वांची चौकशी होणार. मी त्या दिवशी बाईटला बोललेलो की राऊत साहेब की इथं नेमकं झालं का पेशंटला, की असा पेशंट तुम्हाला आला की रात्री 1:30 वाजता ॲडमिट करतात, 2 दिवस ठेवतात, डायरेक्ट ICUला जातो, दुसऱ्या दिवशी त्याचा डिस्चार्ज झाला. पण मला एक म्हणायचं की का हे विषय का होतो, ह्या सगळ्या घटनेमुळे, त्याच्यामुळे हा विषय कुणाशी संबंधित आहे, कोण काय करतं, ह्याच्यावर आपण ठरवूयात ना. आज कसं मी बोललो. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.